राज ठाकरे यांनी आमदारांना खोखे म्हटल्यावर भाजपचा चांगलाच तिळपापड झालाय। भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून जोरदार झुंपली आहे। भाजप आणि मनसेच्या वादामध्ये ठाकरे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा उडी घेतली आहे। मनसे आणि भाजप जवळ येतात असं काही दिवसांपूर्वी चित्र होतं, मात्र आता ते चित्र बदलते की काय? मनसे आणि भाजपचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। राज ठाकरेंनी खोक्यावरून केलेली ही टीका भाजपला चांगलीच झोंबली आणि खोक्यावरून आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। काल भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोला हे सन्माननीय राजसाहेबांबद्दल काहीतरी बरळत होते। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आला? 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून? जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवावं। भाजप आणि मनसेमधली ही लढाई दुरून पाहणाऱ्या ठाकरे गट आणि अजित पवार गटानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर ठाकरे गटानं मात्र राज ठाकरेंची बाजू घेतली आहे। अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे। पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं। राज ठाकरेंना महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याचे संकेत फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या पहिल्याच मुलाखतीत दिले होते। राज ठाकरे चांगले मित्र असल्याचं फडणवीस वारंवार सांगत असतात। भाजपबरोबर उघडपणे न गेल्यानं मनसेला विधानसभा निवडणुकीत अपयश मिळालं, असा सूर मनसेच्या बैठकीत उमटला होता। तर राज ठाकरेंना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या अशा ठाकरे फॅक्टरचं गणित जुळवण्याची भाजपची रणनीती स्पष्ट दिसत होती। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपला शिंदेंना इशारा द्यायचा आहे, अशी ही चर्चा आहे। त्यातच फडणवीसांनी स्वतः शिवतीर्थवर जात राज ठाकरेंची भेट घेतली होती। भाजप आणि मनसेचं जुळतंय की काय असं वाटत असतानाच राज ठाकरेंचं इंजिन आता भाजप विरोधी ट्रॅकवर जाताना दिसतंय। निवडणुकीनंतरच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी थेट ईव्हीएमवर शंका घेतली होती। तसंच मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं म्हणणाऱ्या भैयाजी जोशींनाही राज ठाकरेंनी परखड शब्दात उत्तर दिलं होतं। भाजपच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुंभमेळ्याची राज ठाकरेंनी जाहीरपणे खिल्ली उडवली होती, त्यावर भाजपचा तिळपापड झाला होता। 232 इतक्या प्रचंड बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं। त्याच लोकप्रतिनिधींचा राज ठाकरेंनी खोक्या असा उल्लेख केलाय। त्यामुळे मनसे आणि भाजपचं चाललंय काय आणि ठरलंय काय याबद्दल भाजप आणि विशेषतः मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।